केंद्रामध्ये 2004 आणि राज्यात 2005 आधी रुजू झालेल्या IAS अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आता लागू केली जाणार असल्याचं समजतंय। अखिल भारतीय सेवेतील 20,000 सरकारी अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कर्मचारी संघटनांच्या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। त्या संदर्भातला निर्णय काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, सरकारचा हा नेमका निर्णय काय आहे, सुरुवातीला त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, पाहतो आपण जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी शासकीय कर्मचारी संघटना ज्या आहे त्यांचं मोठं आंदोलन झालेलं होतं आपल्याला पाहायला मिळते। अनेकदा संप झालेला होता आणि ही अजूनही मागणी आहे। त्यातीलच एक भाग म्हणून जे आहे ते काही दिवसापूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता की केंद्रामध्ये 2004 पूर्वी आणि राज्यामध्ये डिसेंबर 2005 पूर्वी जे सनदी सगळे कर्मचारी जे आहेत ते शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये जे आहे तो निर्णय घेतलेला होता आणि त्याच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की आता जे काही सनदी अधिकारी आहेत म्हणजे IAS अधिकारी आहेत त्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे। मात्र ज्यांची 2004 आणि राज्यामध्ये 2005 पूर्वी जी पूर्ण प्रोसेस झालेली आहे अशा अधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे। साधारणतः अधिकारी आणि कर्मचारी पकडून राज्यामध्ये 20,000 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लाभ होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की हा एक टप्पा झालेला आहे। आता दुसरा टप्पा जो आहे की सरसकटपणे लागू करा अशा प्रकारची जी आहे ती वारंवार मागणी होताना पाहायला मिळते। मात्र त्यावरती अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। त्यामुळे तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती कर्मचारी संघटनांची होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता ही योजना झालेली आहे। 20,000 शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना फायदा मिळेल, मात्र सरसकटपणे लागू व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आपल्याला पाहायला मिळते। राजू, मात्र IAS अधिकाऱ्यांना मागीलदारानं ही जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का आणि या सगळ्या निर्णयानंतर आता राज्यातल्या कर्मचारी संघटना आक्रमक होतील अशी चिन्ह दिसत आहेत का? राजू, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, एक पाहिलं पाहिजे आपण की शासन निर्णयामध्ये किंवा कॅबिनेटला स्पष्टपणे निर्णय घेतलेला होता की केंद्रामध्ये 2004 पूर्वी आणि राज्यामध्ये डिसेंबर 2005 पूर्वी जे सेवेत रुजू झालेले आहे किंवा ज्यांची जाहिरात निघालेली आहे मात्र उशिरा ते सेवेत आलेले आहे या सगळ्यांना तो लाभ मिळावा यासाठी ही सगळी मागणी होती आणि त्यानुसार हा निर्णय झालेला होता। त्यातला पहिला टप्पा जो आहे की जे अखिल भारतीय सेवेमध्ये आहेत त्यांना ही पेन्शन योजना लागू झालेली आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये इतर कर्मचारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना लागू होईल। त्यामुळे मागच्या दाराने असं सध्या तरी म्हणता येणार नाही। मात्र जर तात्काळपणे जर तो दुसरा टप्पा पूर्ण झाला नाही तर असं म्हणणं जे आहे ते म्हणावं लागेल। मात्र आता तरी असं म्हणणं योग्य नाही आहे। हा पहिला टप्पा जो आहे तो अखिल भारतीय सेवेत झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे लवकर जे आहे ते इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना होईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येते। ठीक आहे राजू, धन्यवाद आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन।